नमस्कार. मी सोनाली शरद देशमुख. मी काही पुस्तकं वाचली आहेत. त्यापैकी मला आवडलेले पुस्तक हे श्रीमान योगी आहे. हे पुस्तक खूप छान आहे. या पुस्तकाचे लेखक रणजित देसाई हे आहेत. या पुस्तकामध्ये शिवरायांचे चरित्र अगदी सोप्या भाषेत सांगणारी ही कादंबरी आहे. या लेखकाने ही कादंबरी पुतळा साहेब यांना समर्पित केली आहे. हे समर्पण त्यांनी स्वहस्ते लिहिलेले आहे. ते अतिशय देखणे लिहिलेले आहे. निश्चयाचा महामेरू, बहुत जणांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतिवंत, जाणता राजा. जाणता राजा. स्वराज्याचे स्वप्न, स्वराज्य स्थापनेची शपथ, ते साकार करण्यासाठी राजांनी घेतलेले श्रम आणि त्यांनी दिलेला लढा यांचे संपूर्ण वर्णन या कादंबरीत दिसून येत आहे. ही कादंबरी वाचायला घेतली तेव्हा वाटत होते की खूप मोठी आहे. याची जवळजवळ 1100 ते 1150 पाने आहेत. वाटत होतं वाचून होती की नाही, पण जेव्हा या कादंबरीची ओढ लागली तेव्हा ही कादंबरी खाली ठेवावीच वाटत नव्हती. यात प्रत्येक प्रसंग इतका छान वर्णन केलेला आहे. तो कोणताही प्रसंग असू द्यात, लेखकाने त्या काळात घेऊन गेल्यासारखे वाटत आहे. अगदी जिजाऊ माँसाहेबांनी पुण्यात ठेवलेले पहिले पाऊल ते जहागिरी उभं करण्यासाठी त्यांची धडपड, दादोजी कोंडके यांची भक्कम साथ, त्यांनी महाराजांना दिलेली शिकवण, महाराजांचे लहानपणीचे खेळ, रायरेश्वराची शपथ, त्यांनी पहिला जिंकलेला किल्ला, पन्हाळाचा वेढा, आग्र्याहून सुटका, विशाळगडावरून जाताना त्यांचे हे सगळे प्रवास करताना राजे असं वाटतं की आपणही त्यांच्यासोबत कुठेतरी आहोत की काय. महाराजांवर एक आलेला म्हणजे वाईट प्रसंग म्हणजे त्यांनी स्वतः स्वनिर्माण केलेले स्वराज्य होते ते मिर्झा राजेला तह झाला तेव्हा वाटून देताना ते खूप मनाने खचले होते. पण त्यांना खचू न देता जिजाऊ माँसाहेबांनी खूप त्यांना बळ दिले आणि त्यातून ते बाहेर सुखरूप आले. शिवाजीराजांचा शिवराज्याभिषेक तर इतका सुंदर रेखाटला आहे की असं वाटतं त्या कुठेतरी कोपऱ्यात बसून आपणही त्या क्षणाचे साक्षीदार आहोत की काय. मला असे म्हणजे आवडलेले शिवाजीराजांच्या वैवाहिक आयुष्यात त्यांना खूप पत्न्या लाभल्या, परंतु काही राण्या होत्या, पण त्यांची आवडती राणी ही सईबाई होत्या. सईबाईंची साथ त्यांना शेवटपर्यंत नाही भेटली, परंतु सईबाई ही खूप सुंदर देखण्या, हुशार होत्या. शंभूराजे 2 वर्षाचे असतानाच त्या मृत्यू पावल्या, परंतु शेवटपर्यंत ही महाराजांना त्यांची उणीव भासली. यात लेखकाने शेवटचा प्रसंग इतका सुंदर लिहिला आहे की महाराज अंथरुणावर होते तेव्हा शंभूराजेही त्यांच्याजवळ नव्हते आणि सईबाईही त्यांच्याजवळ नव्हत्या. महाराज यावेळी स्वतःशी बोलत होते. त्यांना प्रत्येक क्षणाला सईची आणि सईबाईंची आठवण येत होती. तो प्रसंग वाचताना टचकन डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहतच नाही. खूप सोप्या पद्धतीने ही कादंबरी लिहिली आहे, म्हणून मला ही कादंबरी खूप आवडली आहे.